सोमवती अमावस्या के उपलक्ष्य में चेंबर के घाटला बालू मामा मंदिर के तरफ से महाप्रसाद भंडारा का आयोजन किया गया। इसमें बड़ी संख्या में श्रद्धालु वहां पहुंचे। कृष्णा छाछ लस्सी मुफ्त में दिया गया। बड़ी संख्या में लोग यहां पर मौजूद रहे। आज सोमवती अमावस्या म्हणजे वर्षातल्या 6 महिन्यानंतर येणारी ही मोठी अमावस्या असते आणि या अमावस्याचं औचित्य साधून या ठिकाणी प्रसिद्ध देवस्थान श्री बाळूमामा चेंबूर घाटले या ठिकाणी आहे। या ठिकाणी राजाराम बापू सहकारी दूध संघाचे अधिकृत दूध विक्रेते श्री महालक्ष्मी दूध विक्रेते श्री देवकर साहेब यांच्याकडून आमच्या राजाराम बापू सहकारी दूध संघाचं अप्रतिम दर्जेदार स्वादिष्ट उत्कृष्ट असं कृष्णाचं ताक मसाला ताक या ठिकाणी आम्ही या बाळूमामाच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना आणि त्यांच्या सर्व प्रियजनांना आम्ही या ठिकाणी कृष्णाचं ताक देऊन आम्ही या गरमीतून थंडावा मिळावा आणि आमच्या कृष्णावरती जेवढं बाळूमामावरती प्रेम आहे तेवढंच आमच्या कृष्णा दुधावरती राजाराम बापू सहकारी दूध संघाच्या सर्व प्रोडक्टवरती असंच प्रेम राहावं आणि या निमित्ताने आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय। सोमवती अमावस्या आहे आणि या सोमवती अमावस्येचं औचित्य साधून राजाराम बापू पाटील दूध संघाचे जे आमचे वितरक आहेत देवकर म्हणजे महालक्ष्मी आईस्क्रीम सेंटर यांच्या वतीने तसेच देशमुखांना यांच्या मार्फत आज इथे आम्ही ताक आणि लस्सी वाटप करत आहोत। जे भक्तगण कडकडच्या उन्हामध्ये रखरखत ऊन चालू आहे आणि अशा या उन्हामध्ये एक थंडगार असं कृष्णाचा ताक आणि लस्सी वाटप आम्ही करणार आहोत। तर आम्ही बाळूमामाजवळ प्रार्थना करतो की लवकर राजाराम बापू पाटील दूध संघ इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथून आम्ही आलेलो आहोत। या ठिकाणी आमचे महालक्ष्मी डिस्ट्रीब्युटर म्हणून आमचे एजंट आहेत, त्यांच्यातर्फे हे ताक वाटप आम्ही मोफत बाळूमामांचे जे भक्त आहेत त्या भक्तांसाठी आम्ही मोफत ताक ठेवलेलं आहे। ते थंड ताक आहे। उन्हामध्ये एवढ्या गरमीमध्ये थंड त्यांना व्हावं मिळावं, थंड ऊन मिळावं आणि त्यांची अशीच भक्ती अपार भक्ती आमच्या कृष्णा दुधावरती कृष्णा ताकावरती कृष्णा लस्सीवरती राहावी ही बाळूमामा चरणी प्रार्थना करतो। या ठिकाणी सोमवती अमावस्या निमित्त आमच्या एरियातले सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांनी या ठिकाणी राजाराम बापू सहकारी साखर दूध उत्पादन संघातर्फे लस्सी आणि ताकाचं वाटप ठेवलेलं आहे। तरी सर्व लोकांनी भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि राजेंद्र नगराळे हा आमचा लहानपणापासूनचा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणजे पक्षाचा कुठल्या सामाजिक कार्यकर्ता आणि त्याचं या भागामध्ये सामाजिक कार्य फार मोलाचं काम आहे। तरी आज या सोमवती अमावस्येनिमित्तानं जो इथं प्रसादासाठी काय लस्सी आणि ताकाचं हे ठेवलेलं आहे त्या लोकांनी त्याचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती।